तर माझ्या भावनं मी तुमचा आवडता स्पायडर आणि भाई काल रात्री झोपायच्या आधी मी सगळ्या प्रिपरेशन केल्या. माझं डॉक्युमेंट्स पहिलं लावलं. अरे भाई माझे मार्क बघून ती मला इंटरव्ह्यू म्हणजे जॉब देणारच आहे. बाकी मग मी काय रात्री 2 वाजेपर्यंत प्रिपरेशन केली. भाई अरे जाटा काही समजत नव्हतं. पण मध्ये ना मला जरा बोर झालं म्हणून मी खाली गेलो आणि एका आमच्या इथल्या दादानी म्हणजे जिमवाला दादा आहे त्यांनी बाईक घेतलेली आणि हे दोघं बसवले होते त्याच्यावरती. अरे म्हणलं मागच्या सीटावरती त्याची बायको बसणार मग ती आपल्याला अशी बोलेल, कौन है रे वो? मेरे जगह पर बैठे, मेरे नौरी के गाड़ी के पीछे वाली सीट पे बैठे, उधर मेरा बैठने का होता। अभी ऐसे बोलेगी वो आपको लगेगा लेकिन वो नहीं ऐसे बोले क्योंकि उनका अभी तक शादी होना है। फिर आज सुबह ना इडली थी तो मैंने 3 इडली लिया लेकिन बाद में बोला की मेरा पेट बहुत उधर जाके दिखेगा तो मग मी कम्फर्टेबल नाही ना फील करणार मग मी 2च खाल्ल्या. आणि भाई मला बसमध्ये कोण भेटला असेल कोण भेटलेलं नाही माझ्यासोबत जाणारी इंटरव्ह्यूला सोबत पोरं होती ती भेटली. अरे भाई मी म्हणलं का कॉम्पिटिशन अरे सगळीकडे बेरोजगारी कसली वाढल्या का वाढले आणि भाई बघा आम्हाला कसलं भारी दिलंय. अरे भाई ह्याच्यावरती तुम्ही पैसे माराल ती काय मला येणार नाही ते विप्रोच्या कंपनीला जाते. मग माझा आजचा तुम्हाला आउटफिट दाखवण्यासाठी मी म्हणजे माझे खूप मित्र झाले माझे होतात मित्र आणि हे बघा कसला यायला ही दगड मी नेणार आहे माझ्या फिश टँकमध्ये टाकायला पण फिश टँक तर नाहीच आहे माझ्याकडे. मग आम्ही इंटरव्ह्यूसाठी बसलो आणि हे बघा कसला भारी दिसतो. अरे माझ्याकडे बघून मला एवढं भारी वाटतं मी कसला साहेबासारखा दिसतो मी काय करते मला वाईट वाटतंय. आणि मला काय वाटलं होतं 10-15 बेनी येतील. अरे बाय 150 बेनी आणि बेनिया झाली होती ती मुलींना काय म्हणतात मला काय माहित नाही बेनिया आणि कोच नाही. अरे भोचाडत जाऊ दे एक तर लय डोक्याची मगच मला झालं होती आणि भूक पण लागली होती पण भात बीत बघून मी नाही जेवलो तसंच पाचला पडल्यावरती उठल्यावरती मला एक आला फोन ब्लिंकिटचा मग मी तिकडे गेलो.